नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. तत्पूर्वी आजूबाजूला थांबलेल्या सर्व माझ्या बांधवांना मी वारंवार विनंती करत आहे की आपण बसून या ठिकाणी साहेबांची वाट आपण पाहणार आहोत. काही मिनिटांमध्ये साहेबांचं आगमन या ठिकाणी मंचावर होणार आहे. ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांनीच मंचावर या ठिकाणी बसायचं आहे. ज्यांच्याकडे पास नाही आणि आपण आघाडीचा आदरणीय डॉक्टर बाळासाहेबचा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. डॉक्टर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन अवघ्या 2 मिनिटांमध्ये होणार आहे. तरी पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो, या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांना येण्यासाठी जागा व्यवस्थित करून देण्यात यावी. शिस्त पाळणे आमचे समता सैनिक दलाचे सैनिक श्रद्धेय बाळासाहेबांचं आगमन काही क्षणात होणार आहे. बहुजन आघाडीचा उजव्या आणि डाव्या बाजूला लोक आहेत, त्यांना विनंती आहे की आपण येऊन येणार कोण, येऊन येणार कोण, वंचित शिवाय आहेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. अरे कार्यकर्ते त्यांना विनंती करण्यात येते की स्टेजच्या समोर बसून घ्यायचं आहे. आमच्या माता भगिनींना सुद्धा विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावे. आजूबाजूला थांबलेल्या आमच्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की समोर येऊन बसावे. आदरणीय साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण शिस्तीचं पालन करावं. सर्वांनी स्टेजच्या समोर थांबायचं आहे, विनंती आहे. आपण इतरत्र न थांबता आदरणीय साहेब मंचावर आलेले आहेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी आप आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर आप आगे बढ़ो. या ठिकाणी ज्यांच्याकडे पासेस आहेत, आदरणीय साहेबांचा आदेश आहे, ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांनीच मंचावर थांबायचं आहे. आदरणीय साहेबांचा आदेश आपण पालन करायचे. शिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी आदरणीय परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र आपले उमेदवार परभणी लोकसभा मतदारसंघाचे पंजाबरावजी ढगसाहेब, आदरणीय उमेदवार हवामान तज्ञ परभणीचे भूमिपुत्र शाखा परभणी आणि समता सैनिक दल या ठिकाणी आपली वाट पाहत या उन्हाच्या पाऱ्यामध्ये आपलं थांबलेलं आहे. आदरणीय आनंद बेर्जे साहेबांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं टाकायचं आहे. आपल्याला साहेब आपण उभं टाकायचं आहे. पुढील जे सूत्र आहेत आनंद बेर्जे साहेब, मराठवाडा प्रमुख समता सैनिक दल. विनंती आहे की साहेबांचा आदेश आहे की खाली बसून घ्या, खाली बसून घ्या, तुम्हाला विनंती आहे. आजूबाजूला थांबलेले पदाधिकारी यांना विनंती आहे, आजूबाजूला थांबलेले भीमसैनिक असतील, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील, त्यांनी समोर बसून घ्यायचं आहे. जय भीम जय शिवराय. तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी त्यांना प्रथम नमस्कार करून या ठिकाणी मी थोडंफार मनोगत व्यक्त करतो. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, काय झालं आता साहेब मला म्हटले होते की या ठिकाणी आता ऊन आहे आणि या ठिकाणी पेंडॉलची व्यवस्था केली का नाही. तर साहेबाला म्हणलं, साहेब माझ्याशी निसर्गाची साथ आहे, आता थोड्या वेळानं आभाळ येणार आहे आणि योगा पण आभाळ आलं आहे. आणि तसेच आज परभणी जिल्ह्यात पाऊस येणार आहे, तसाच मतारूपी पाऊस 26 तारखेला आपल्यावर पडणार आहे. हे करत असताना सांगू इच्छितो, परभणी लोकसभा मतदारसंघातून साहेबांनी मला उमेदवारी दिली, साहेबांनी मला शब्द दिला आणि तो शब्द मी कडेपर्यंत लावणार आणि विजय निश्चित करून घेणार.
फक्त साथ तुमची हवी आहे. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब तुम आगे बढो. तुम्हाला एक माहिती आहे, माझा परिचय देतो. माझं नाव आहे पंजाब उत्तमराव डक, शेतकरी पुत्र, परभणी जिल्ह्यातला रहिवासी, दुसऱ्यासारखा परकीय नाही. म्हणून या सगळ्या परभणी जिल्ह्यातले शेतकरी माझ्या सर्व पाठीशी आहे, सगळा समाज माझ्या पाठीशी आहे. तुम्हाला हे सांगत असताना सांगू इच्छितो, एकेकाळी आतापर्यंत जवळपास 15 वर्षापासून महापूर असो, अतिवृष्टी असो, गारपीट असो, सगळ्या शेतकऱ्याची सेवा करत आलो. पण हे करत असताना एक असं लक्षात आलं, आपण देखील आता येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण अर्ज दाखल करावा. पण काय झालं, पक्षाची साथ हवी होती. मग पक्ष कोणता निवडावा, तर काय झालं, विचार केल्याच्या नंतर हे दुसरे काही पक्ष काय आपल्याला थारा देणार नाही. कशामुळे थारा देणार नाही, कारण की यांची गादीव गादी म्हणजे राजघराणेशाही चालू आहे. मग आपल्या गरीब शेतकऱ्याला कोण तिकीट देऊ शकतं. मग रात्रभर विचार केल्याच्या नंतर एके दिवशी मी अकोल्याला गेलो होतो. पंजाब डक परभणी जिल्ह्यातला शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्या शेतकऱ्याला उमेदवारी हवी आहे. साहेब म्हणले तुम्ही कामाला लागा, आणि लगेच कामाला लागलो. साहेबांनी मला उमेदवारी दिली, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. निवडणूक आल्याच्या नंतर निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा काय उद्देश आहे सांगतो. आपला परभणी जिल्हा निसर्गानं श्रीमंत आहे, कोणी काही कामं केलेली नाही. तुम्हाला एक सांगतो, एक उदाहरण देतो. आपल्या परभणी जिल्ह्याला एक विद्यापीठ आहे. निसर्गाची देणगी आपोआप भेटले, कोणाला झगडून भेटलं नाही, म्हणजे कोणाला संघर्ष करायची गरज पडली नाही. त्याच्यानंतर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये 2 रेल्वेचे जंक्शन आहेत, म्हणजे ते आपोआपच भेटले. इथून रेल्वे ट्रॅक जाणार होता आणि बीड जिल्ह्याला आणखीन रेल्वे आली नाही, म्हणजे हे सगळं आपोआपच भेटलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये 7 नद्या वाहतात. आपल्या परभणी जिल्ह्याला 3 धरणाचं पाणी आहे. येलदरी धरण, दुधनाचं पाणी आहे आणि त्याच्यानंतर नाथसागराचं पाणी आहे. मग हे कोणाची कृपा आहे, सगळी निसर्गाचीच कृपा आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर परभणी जिल्ह्याची जमीन सुपीक आहे, पण ह्या सुपीक जमिनीमध्ये शेतकऱ्यासाठी आतापर्यंत कोणत्या नेत्याने प्रक्रिया उद्योग केले नाही. परभणी जिल्ह्यामध्ये MIDC देखील नाही. MIDC असली असती तर सगळेजण कामाला लागले असते, पण या नेत्याने जातीपातीवर राजकारण करून आतापर्यंत सगळे राजकारण चालविलेलं आहे. पण एक तुम्हाला शब्द सांगतो, भविष्यामध्ये कधी जातीमध्ये कधी तेढ निर्माण होऊ देणार नाही, याची मी आचारसंहिता पाळेन. सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, आपल्या परभणी जिल्ह्याचा हिंगोली तालुका होता. हिंगोली तालुक्याचा जिल्हा झाला आणि खूप काय प्रगती केली, पण आपला परभणी जिल्हा जशाला तसा राहिला. कारण की या परभणी जिल्ह्याचं जे राजकारण चालतंय, सगळं मॅनेजमेंटवर चालतंय. कसं चालतंय तुम्हाला सांगतो, एकानं आमदारकी करायची, एकानं खासदारकी करायची, कोणी चेअरमन व्हायचं, कोणी सदस्य व्हायचं, सगळं मॅनेजमेंट आहे. हे आपण येणाऱ्या 26 तारखेला सगळं उधळून लावणार आहेत, म्हणून हे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. गेल्या वर्षी यंदा देखील उसाला शेतकऱ्याला पाणी भेटत होत नव्हतं. नाथसागराचं पाणी सुटण्यासाठी कोणत्याही नेत्याने असं तिथं पुढाकार घेतला नाही आणि म्हणले नाही की आमच्या शेतकऱ्यासाठी तुम्ही पाणी सोडा म्हणून. योगायोगानं भेटण्यासाठी काय करावं लागेल ते म्हणले, तुमच्या प्रतिनिधीनं इथं ओरडावं लागतं तेव्हा कुठं पाणी भेटतं. पण त्यांना म्हटलं मी तर प्रतिनिधी नाही. मग मी म्हटलं आता भविष्यामध्ये स्वतः प्रतिनिधित्व करायचं आणि या शेतकऱ्याची सेवा करायची. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, काय झालं, शेतकऱ्याचे प्रश्नच काय असतात तुम्हाला सांगतो. गावात फिरत असताना म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी एवढं माझं सेलिब्रिटी असून मी गावामध्ये राहतो, आणखीन खेड्यामध्ये. कशामुळं वाऱ्यानं लाईट तुटल्याच्या नंतर, तार तुटल्याच्या नंतर लाईट जाते आणि सगळे हे नेते परभणीला राहतात, कोणी शिरूरला राहतात, पाथरीला राहतात. त्यांना काही शेतकऱ्याच्या काही म्हणजे काहीच कळत नाही आणि आम्ही तिथं अंधारामध्ये मरतो. पण मी स्वतः तिथं गावात राहत असल्यामुळे मला या सगळ्या अडचणी जाणून नये म्हणून त्याच्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच्यानंतर सांग, पंजाब आहे बघा, माझ्या आजीनं नाव ठेवलेलं आहे, म्हणजे 1980ला ठेवलेलं आहे तेव्हाचं. तर आजीला माहीत असेल भविष्य. आणि पंजाब नाव ठेवण्याचा उद्देश सांगतो,
पंजाब देश सगळ्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये सगळ्यात सुजलम सुफलम आहे आणि गव्हाचं उत्पन्न जास्त करून सगळ्याला अन्नधान्य पुरवण्याचं काम करतो. आणि हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो, पण हे करत असताना सांगतो की तुम्हाला जसं पंजाब नाव आहे तसंच मी तुम्हाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय गप्प बसणार नाही. रात्रंदिवस शेतकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असतो. माझ्या मागं वीट भट्टीवाले देखील कामगार आहे. कारण वीट भट्टीवाले कशामुळे त्यांचं हे निसर्गापासून नुकसान वाचतो म्हणून ते मला मतदान करणार. त्याच्यानंतर शेतकऱ्यामध्ये अशी कोणती जात नाही, सगळ्या जाती धर्माचे लोक माध्यम माझ्या मागे ते देखील मतदान करणार. आणखीन एक तुम्हाला सांगतो, इतके लोक प्रश्न विचारतात, एखाद्या लग्नाची तारीख करायची असली ते देखील माझ्या घरी येतात. ते थोडेच लोक मला विचारणार, त्यांचं त्या लग्नापासून नुकसान होत नाही या निसर्गापासून. त्याच्यानंतर आणखीन एक सोपं सांगतो, इथं महिला आहेत म्हणून सांगतो, आम्ही दळण वाळू घालावत का नाही हे देखील मला प्रश्न विचारतात. म्हणजे इतक्या दळणापर्यंत मी शेतकऱ्याची मदत करतो. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपलं चिन्ह काय आहे? रोड रोलर. रोड रोलर म्हणजे मराठीतून सांगायचं झालं तर दबाई यंत्र. आणि विशेष म्हणजे 7 नंबरला आपलं चिन्ह आलेलं आहे. आणि तुम्हाला एक माझी जन्मतारीख सांगतो, 7/7/1978. म्हणजे सगळ्या समाजाची साथ, सगळ्यांची साथ आहे असा पंजाब डक आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये 26 तारखेला तुम्ही भरघोस मतानं रोड रोलरच्या पुढील बटन दाबता ही अपेक्षा ठेवतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. ताकद या आपल्या बंजारा डक मध्ये आहे. म्हणून आदरणीय साहेब या ठिकाणी प्रचारार्थ येत आहेत. आपण एक आगे बढो. या ठिकाणी अधिकचा वेळ न घेता वोट के साथ नोट भी या ठिकाणी आदरणीय साहेबांना देण्यासाठी सुरेशरावजी भुजमुळे, राहणार उकली, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी यांच्याकडून 10,000 रुपये, 5,000ची भेट आलेली आहे. अशोक केशवरावजी गाडे, रामे टाकळी यांच्याकडूनही 10,000ची भेट. निधी श्रीकांतजी राठोड 11,000 जालना जिल्ह्यामधून आलेले आपले साहेबांना अतोनात प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. निश्चितच आपण यावं आणि साहेबांच्या हाती हा निधी सुपूर्द करावा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी, आप आगे बढ़ो. आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब आगे बढ़ो. यांच्या इलेक्शनसाठी सपोर्ट करण्यात आलेला आणि उरल्या सगळ्यांना असताना विनंती करतोय की आता असताना इलेक्शन कमिशनने बँकेमध्ये खातं उघडणं हे पूर्णपणे कंपल्सरी केले. तेव्हा ज्यांना डोनेशन द्यायचं आहे इलेक्शनसाठी त्यांनी असताना त्यांच्या अकाउंटमध्ये द्यावं अशी माझी असताना विनंती. धनदानग्यांचं राजकारणातून संपवायचं असेल, चालवायचं असेल तर मतदारांनी वोटही दिली पाहिजे आणि नोटही दिली पाहिजे. तुम्ही वोट दिली आणि नोट दिलं तर निवडून आलेला याची बांधिलकी आपल्याबरोबर राहते हे लक्षात घ्या. उमेदवार काय म्हणतो, तू थोडी मत दिलेस, मी तुझं मत विकत घेतलंय आणि म्हणून तुझं नातं संपलं. आता मला जी करायचंय ते मी करणार. येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये उमेदवाराचं तर मग उमेदवार हा आपल्याशी बांधिलकी असला पाहिजे आणि उमेदवार हा आपल्याशी बांधिलकी असेल तर मग त्याचा निवडणूक खर्चाला आपण असताना हातभार लावला पाहिजे अशी असणारी परिस्थिती. तेव्हा कुठे इथे बदल होईल आणि राज्याच्या तिजोरीतलं लूटमार जे आहे ते थांबेल अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, इथे सुद्धा
उभाटा शिवसेना वर्सेस एकनाथ शिंदे शिवसेना अशीच सामना आहे. काँग्रेसवाले खालीच आहे, NCP वाले सुद्धा खालीच आहे. मी काँग्रेसवाल्यांना आवाहन करतोय की तुम्हाला उभाटा सेना आणि शरद पवार या दोघांनी फसवलं. आता कुरकुर आपण सगळेजण ऐकतोय. तेव्हा काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं असणारं आव्हान आहे की तुम्ही खाली बस. नाहीतरी विधानसभेमध्ये आम्हाला कोणाबरोबर तरी युती करावीच लागेल. तुम्ही आत्ता जर काम केलं तर कदाचित विधानसभेची युती आपण दोघंच लढून या ठिकाणी येऊ. त्याच्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंजाबराव डक यांचं काम करायला सुरुवात करावं अशी मी काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती करतोय. मित्रो, मोदी म्हणतोय मला अजून 5 वर्ष. काय सत्ता अशी आहे की तो विषेचा प्याला आहे. प्यायल्यानंतर जी नशा येते, प्यायल्यानंतर जी नशा येते, ती नशा त्याला हेच सांगते की प्याला सोडू नको. बाबा कशासाठी त्या येतं सांग. शेतकऱ्याने जे काही हमी भाव केंद्र शासन जाहीर करते त्याचा कायदा करा म्हणून दिल्लीमध्ये आंदोलन केलं. वर्षभर आंदोलन झालं. 3 काळ्या कायद्याच्या विरोधातलं आंदोलन झालं. पण हा माणूस ऐकायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती. हे खोट. मी जे केले ते खरं आहे, मी जे केलं ते तुमच्या फायद्यासाठी आहे हे तुम्ही माना आणि जाणू. आता फायद्याचं आहे कसं सांग. मला आठवतंय की यशवंतराव चव्हाण यांनी ज्यावेळेस कृषी उत्पन्न समितीचा कायदा आणला त्यावेळेस ते म्हणाले की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोघांनी असं म्हटलंय की सरकार मदत करत नाही म्हणून शेतकऱ्यांचे हाल आहे, पण त्याच्याच बरोबर व्यापारी सुद्धा यांचे हाल करतो अशी परिस्थिती आहे. तेव्हा व्यापाऱ्यांकडून सुटका यावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती काढतोय. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीशिवाय माल विकता येणार नाही. त्याच्या अगोदर बांधावरती माल विकण्याची पद्धत बाजारपेठ होते, पण बांधावरती सुद्धा मी माल विकत घेता येईल. यशवंत येऊन थांबतो. बोल नका. हे सोयाबीन जातं कुठं कोणाला माहिती आहे का? तुम्ही खाता का? तुम्ही खाता का? नक्की. मग ते जातं कुठं? सोयाबीन हे असताना अमेरिकेसारखे देश, रशियासारखे देश जे मोठमोठे देश आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या गुराढोरांना जात आहे. त्यांनी जर त्यांच्या देशामध्ये सोयाबीन घेतलं तर त्यांना 4 पट 5 पटीने किंमत द्यावी लागते अशी असणारी परिस्थिती. 4200 आपल्याकडे क्विंटल आहे, त्यांच्या इथं तोच भाव हा 23,000 24,000 क्विंटल असतो. भारतात स्वस्त आहे म्हणून ते विकत घेतात आणि आपल्या साऱ्या गुराढोरांना चालतात. शास्त्राला आम्ही असं म्हणतोय, हा जो व्यापारी भावाचा खालीवर करतोय त्याच्या फायद्यासाठी तो खालीवर करतो. मी आपल्याला असताना सांगतो की हा असताना कायदा जर झाला, हमी भावाचा कायदा झाला आणि शासनाने असताना 7,000 रुपये
सोयाबीनला भाव दिला तरी व्यापाऱ्यांचं काहीच नुकसान होणार नाही हे आपण लक्षात घ्या. का ज्या देशामध्ये जातोय त्या देशामध्ये लोक 22,000 रुपये क्विंटलनी सुद्धा घ्यायला बसले. इथे कापसाच आहे. ते पाठीमागं चला. ते राखा पाठीमागं. तुम्ही सगळेजण शर्ट घालताय ना, कॉटनचे आहे. कितीला विकत घेतलं? कितीला विकत घेतलं? 100. खुर्ची कॉटन असेल तर 1000-1200. तुम्ही त्याचं वजन केलं का किती आहे ते? इधर लाव एका शर्टाचं वजन किती आहे हे केलं का? सरक ना, डाळ आहे ते. केलंय का? नाही केलं. घरी गेल्यानंतर वजन करा. ते एका शर्ट करण्यामध्ये किती कापूस लागला हे तरी तुम्हाला कळेल. एका क्विंटलमध्ये किती कापूस आणि किती सरकी येते. एका क्विंटलमध्ये कापसाच्या ह्याच्यामध्ये किती सरकी येते आणि किती कापूस येतो. पासष्ट टक्के सरकी येते आणि 32 ते 33% ही कपास. म्हणजे 33 किलो आला असं धरून चालू होतं. आणि क्विंटल पाठीमागे किती आपल्याला मिळतो? 7,500चा भाव आहे. त्यांनी असं सांगितलं एक शर्ट 1200ला, मी 600 रुपये धरतो. आपण असं धरू की 1 किलोमध्ये 2 शर्ट होतात. 600 रुपये हा जर भाव धरला तर 33 किलोमध्ये किती शर्ट होतात? किती शर्ट होतात? 66. बरोबर आहे. डॉक्टर चव्हाण यांनी सांगितलं 1200, मी 600 धरतो. मग 600ला एक शर्ट तर 66 शर्टाची किंमत किती झाली? किती झाली? $39,600 बरोबर. आणि तुम्हाला मिळतात किती? म्हणजे शासन तुम्हाला सर 9,000 10,000चा भाव देऊ शकतो, पण देण्याची ऐपत पाहिजे, देण्याची इच्छा पाहिजे. तुम्ही जे आमदार निवडून जाता 6 महिन्यामध्ये मोटरसायकलवाला असेल तो जो 4 चाकाच्या गाडीमध्ये येतो की नाही येतो? मी असे आलेल्यांना विचारतो, अरे तुझी 4 चाकी गाडी आली कशी ती मला सांग. तो म्हणतो का मलाही शिकायचं आहे. म्हटलं होतं ते म्हटलं बघा सर तुम्ही आमच्या पथडीत बसणार. म्हटलं का? काय नाही, आम्ही मतदाराला सोडले, व्यापाऱ्याला धरले. आम्ही मतदाराला सोडले आणि व्यापाऱ्याला धरले. तुम्हाला मी असा हिशेब दिला की कापसाचा व्यापारी जो आहे तो किती नफा करतो आणि आधा आपका आधा हमारा, अशा रीतीने व्यापाऱ्याचा आणि आमदाराचा असणारा संबंध आहे. आणि म्हणून दिल्लीत सुद्धा आज एक आंदोलन शेतकऱ्यांचं चाललेलं आहे, पण त्याला हे सरकार भीक घालणार नाही आपण असणारं लक्षात घ्या. इथे नागवण्याचं कामकाज चाललेलं आहे, इथे नागवण्याचं कामकाज चाललेलं आहे. आणि म्हणून उद्या आपल्याला नागवलं जाऊ नये हे जर बघायचं असेल तर पंजाबराव डक यांच्या रोड रोलरला आपण मतदान केलं पाहिजे.
नरेंद्र मोदी हा त्या माकडींनीसारखा आहे. वेळ आली तर ती माकडीला आपल्या पोराला सुद्धा डुबवते आणि त्याच्यावरती उभं राहून करते, आहे की नाही? हा त्याच्यातलाच आहे. संघवाले आहेत. भेट घेतली. मी हे का विचारतोय तर संघानेच मोदीला पंतप्रधान केलं गोव्याच्या बैठकीमध्ये. आणि आज मोदी मोहन भागवतला भेटायला तयार नाही. मोहन भागवत वेळ मागतोय तरी हा म्हणतो तो आप कौन, मैं बोलने के लिए तैयार नहीं, आप कौन हो. म्हणजे ज्या शिडीने हा वरती आला ती शिडी कापायला निघालेला आहे. संघवाल्यानं मी आपल्याला सांगतो, आपली शिडी कापली तर आपण डुबून जाणार आहात. आपले मतभेद असेल मान्य आहे मला, एक तर तुम्ही तरी बदला नाही तर आम्ही तरी बदलू, काहीतरी होईल. पण तोपर्यंत जिवंत राहिलं पाहिजे. तुम्ही बुडाला तर आम्ही करू काय? आता तुम्हाला वाचायचं असेल तर पंजाबराव डंकला तुम्ही असणारं मतदान करा आणि मोदी डुबला की तुम्ही वाचलात. मोदी डुबला की तुम्ही वाचलात. आणि म्हणून वाचण्याचा खेळ करा असं मी त्यांना आव्हान या ठिकाणी करतो. मोदीची असणारी कोणी मुलाखत ऐकली का? त्याची आता मुलाखत दिली, पहिल्यांदा मुलाखत दिला ना ते मोदीने पहिल्यांदा मुलाखत दिली. कोणी ऐकली का? हलवून होता सरकारवर माग सरकार थोडं हलायला येते, खुर्ची हलायली. बलसाड विचारला की हापूस विचारला? त्या का मोदी ज्या गुजरातमधून येतात तिथं बलसाड होतो, महाराष्ट्रामध्ये असताना हापूस होतो. त्या मुलाखतीमध्ये मी असं आपल्याला सगळ्यांना सांगण्यात पुन्हा बघा, त्या अख्ख्या 1.5 तासाच्या मुलाखतीमध्ये एकदा गडी वाचा हसत नाही. जो टाईट बसलेला आहे, एवढा टाईट बसलेला आहे की त्याचा चेहरा हलत नाही, त्याचा चेहराही हलत नाही आहे. आणि एकदम की त्यांनी असं सांगितलं की मी अजून 47 वर्ष राज्य करणार आहे. किती वर्ष? बसल्या बसल्या मी म्हटलं मोदी तर 70 वर्षाचं. 47, 70 आणि 47 किती होतात? आता तुमच्या गावामध्ये तरी कोणी 100 वर्षाची गाठलेली आहे? हा माणूस स्वप्नात राहतो की नाही? आणि दुसऱ्या बाजूला हा जर 47 वर्ष राज्य करणार असेल म्हणजे लोकशाही गाठली असं समजा. निवडणुका नाहीत अशी परिस्थिती आहे. तुम्हाला ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहिजेत की नको? ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहिजेत की नको? पाहिजेत ना. त्या टिकवायच्या असेल तर मोदीला पहिल्यांदा काढा, मग त्या टिकतील, नाही तर तो तुम्हाला काढेल. आपण शपथ कोणाची खातो? कोणाला विश्वास देण्यासाठी आपण शपथ कोणाची खातो? आईची खातो, बापाची खातो, पोराची खातो, बरोबर आहे. पण आपण आपली शपथ खातो का? हा माणूस हा स्वार्थी आहे. शपथ खाल्यानंतर मेला तर तो स्वतः मारणार नाही. आई मरेल, बाप मरेल, पोटका मरेल. खरं आहे की खोटं आहे?
मोदी सुद्धा त्याच कॅटेगरी बनलाय. त्यांनी काय म्हटलं भाषणामध्ये, तो सगळ्याच भाषणामध्ये आता म्हणत चाललाय कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आप भी होते या आएंगे तो वो भी संविधान नहीं बदल सकते. बाबासाहेब गेले 56 साली, परत येणार नाही याची टोटल गॅरंटी आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून ते घटना बदलू शकत नाही. अरे मोदीजी, आरोप हा तुमच्यावरती झालेला आहे, तुम्ही बदलणार आहात की नाही हे सांगा. घटना तुम्ही बदलणार आहात की नाही हे सांगा. बाबासाहेब बदल की न बदलतील हे नका सांगू, तुम्ही बदलणार आहात की नाही हे सांगा. हा आपल्यासारखा आई बाप पोरगा याची शपथ घेऊन सांगतोय की बदलणार नाही, पण मी स्वतःची शपथ खात नाही, कारण मलाच मारायचं नाही. बदलणार नाही तोपर्यंत माझ्यासारखा त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. मी याचा अर्थ असा काढतो की तो घटना बदलणार, आता तुम्ही बदलू देणार का? मग काय केलं पाहिजे? कोणाला? वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार कोणाला? पाहिजे विधानसभेत. चिन्ह काय? चिन्ह काय? तेव्हा रोड रोलरला मतदान देऊन संविधान आणि लोकशाही हे दोन्ही आपण वाचूया, एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. वंचित बहुजन आघाडीचा ज्या गाड्या आलेल्या आहेत पार्किंग मध्ये ज्याची कोणाची नोंद करायची राहिली असेल तर कृपया करून त्यांना स्टेजवर येऊन आपली नोंद करून घ्यावी.